साक्री नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदाचा बनावट राजीनामा खोटी सही संदर्भात प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप धुळे उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील यांनी घेतली पत्रकार परिषद। साक्री शहरातील नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदाचा बनावट राजीनामा आरोप केल्यासंदर्भात साक्री तालुक्यात शहरात बनावट खोटा राजीनामा हे राजकीय नाट्य चांगले चर्चेला आले आहे। हा वाद भाजपामध्येच असून मित्रपक्षापर्यंत आला आहे। तर भाजपाला उत्तर देण्यासाठी आज साक्री येथे भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील यांनी बनावट खोटा राजीनामा संदर्भात पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत चंद्रजीत पाटील यांनी असे सांगितले की साक्री नगरपंचायत उपाध्यक्ष उज्ज्वला भोसले व त्यांचे पती श्री विजय भोसले याचा हा आरोप करणे चुकीचे आहे। उपनगराध्यक्ष उज्ज्वला भोसले व त्यांचे पती यांना जास्त महिन्याचा अधिक कालावधी सत्ता पदावर राहण्यासाठी कोण गुरु मिळाला असेल म्हणून असे नाट्य उपाध्यक्ष उज्ज्वला भोसले व विजय भोसले यांनी केलं। परंतु पक्षाचे वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून गेल्या काही वर्षात ठरल्यानुसार ॲडव्होकेट गजेंद्र भोसले यांना उपनगराध्यक्ष पद देण्याचे ठरले तरी देखील हा खोटा आरोप केला जात आहे असे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। राजीनामा लेटर पॅड वरती नगराध्यक्ष उज्ज्वला भोसले यांचे पती त्यांचे हस्ताक्षर आहेत व उपनगराध्यक्ष मॅडमांनी ओरिजिनल सही आहे, पण हा आरोप अत्यंत चुकीचा आहे असे यावेळी सांगण्यात आले। या पत्रकार परिषदेत चंद्रजीत पाटीलने विचारले असता साक्री शहराने भारतीय जनता पार्टीला अनेक वर्ष नंतर एक हाती सत्ता दिली, नंतर देखील भाजपामध्ये एकजूट नाही। नगराध्यक्ष उपनगर अध्यक्ष स्वीकृत नगरसेवक बनण्यासाठी व राजीनामा देण्यासाठी वादविवाद होत असतील तर साक्री शहराचा साक्रीकर जनता विकास होणार तरी कसा असा देखील प्रश्न विचारला असता चंद्रजीत पाटील यांनी सांगितले की साक्री शहरात विकास काम होत आहेत आणि राहिलेले काम लवकरात लवकर होतील असे यावेळी सांगले। जितेंद्र गुरव, साक्री।